नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे जुलै महिन्यातील शेवटचा दिवस 31 जुलै 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 2026 जे काही कॉमनवेल्थ गेम्स आहेत, बरोबर का नाही, राष्ट्रकुल खेळ आहेत जे की ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी सुरू झालेले आहेत, त्याच्यामध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, मणिपूरच्या मीराबाई चानू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर त्यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वेट लिफ्टिंग म्हणजेच काय वजन उचलणे या कॅटेगरीमध्ये या ठिकाणी भारतासाठी पहिलं सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. राष्ट्रकुल खेळ 2026 जे की ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत. क्लिअर? आता पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? अँटी पेपर लीक बिल 2026 टिंबटिंब रोजी लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे. ही तारीख, या तारखा, या डेट्स अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 29 जुलै 2026 ला या ठिकाणी अँटी पेपर लीक बिल या ठिकाणी हे जे काही बिल आहे 2026 मधील ते या ठिकाणी लोकसभेने मंजूर केलेलं आहे. याच्याबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. जर तुम्हाला असं विचारलं कोणाच्या मार्फत हे मांडण्यात आलं होतं तर लक्षात घ्या, केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी 27 जुलै 2026 रोजी लोकसभेमध्ये सार्वजनिक परीक्षा सुधारक विधेयक 2026 ज्याला आपण म्हणता येईल अँटी पेपर लीक बिल 2026 मांडलं होतं आणि 29 जुलै 2026 ला हे मंजूर झालेलं आहे. जर तुम्हाला असं विचारलं अगोदरच्या आणि नवीन कायद्यामध्ये नेमका फरक काय आहे किंवा किती शिक्षा वाढली आहे, तर लक्षात घ्या, वैयक्तिक गुन्हेगारासाठी म्हणजे जर कोणी वैयक्तिक या ठिकाणी चिटिंग केली आहे तर 3 ते 5 वर्षाचा जो तुरुंगवास होता तो या ठिकाणी आता वाढून 5 ते 10 वर्ष केला आहे. वैयक्तिक गुन्हेगारांसाठी या ठिकाणी जो काही दंड होता तो 10 लाख रुपयाचा होता, तो आता या ठिकाणी 50 लाख रुपये करण्यात आला आहे. संघटित गुन्हेगारी म्हणजे 2, 4, 5, 10 जणांनी मिळून केला असेल तर या ठिकाणी 5 ते 10 वर्ष तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयाचा जो काही दंड होता तो आता वाढून 7 ते 10 वर्ष तुरुंगवास आणि 10 कोटी रुपये दंड करण्यात आला आहे. एखादी परीक्षा एजन्सी किंवा सेवा पुरवठादार दंड या ठिकाणी जर करण्यात आला असेल तर 1 कोटी रुपयाचा या ठिकाणी अगोदरचा कायदा होता तो आता 5 कोटी रुपये करण्यात आला आहे. परीक्षा एजन्सीवर बंदी अगोदर 4 वर्षासाठी होती, ती आता वाढून 8 वर्षासाठी केली होती, बरोबर केली आहे. या वेगवेगळ्या या ठिकाणी जे काही नवीन सुधारणा विधेयकामध्ये या ठिकाणी या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. बरोबर, अगोदर तपास आणि सुनावणीची काही कालमर्यादा होती ती कोणतीही निश्चित नव्हती किंवा त्याला कालमर्यादा नव्हती, परंतु आता काय असणार नवीन कायद्यामध्ये तर 2 महिन्यामध्ये तपास, आरोपपत्रानंतर 3 महिन्यामध्ये खटला पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे, मॅन्डेटरी असणार आहे. या गोष्टी आहेत वेगवेगळ्या या ठिकाणी या नवीन सुधारणा विधेयकाबद्दल. बरोबर, तर 31 जुलै 2026 ला हे मंजूर झालेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये गुलवीर सिंगने कोणत्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरून त्याने हिस्ट्री क्रिएट केलेली आहे, इतिहास रचलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे तर हिस्ट्री क्रिएट केलेली आहे. हे जे काही आपले या ठिकाणी गुलवीर सिंग आहेत यांच्याबद्दल एक्झाममध्ये यावेळेस 100% विचारलं जाणार. सगळ्यात पहिल्यांदा लिहून घ्या, गुलवीर सिंगने पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीमध्ये ऐतिहासिक रौप्य पदक त्यांनी जिंकलेलं आहे आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये या प्रकारच्या खेळाच्या प्रकारामध्ये पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. लक्षात घ्या, अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या, आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपची 26वी आवृत्ती झाली होती. बरोबर, कुठे झाली होती तर गुमी दक्षिण कोरिया या ठिकाणी. त्याच्यामध्ये 5,000 मीटरच्या प्रकारामध्ये आणि 10,000 मीटरच्या प्रकारामध्ये दोन्ही प्रकारामध्ये सुवर्ण पदक या ठिकाणी जिंकलं होतं गुलवीर सिंग यांनी. बरोबर, आणि आता 2026 मध्ये जे काही कॉमनवेल्थ गेम चालू आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी रौप्य पदक जिंकलं आहे 10,000 मीटर शर्यतीच्या बाबतीमध्ये. बरोबर, हे जे काही खेळाडू आहे गुलवीर सिंग हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर भारतीय या ठिकाणी खेळाडू आहे, लांब पल्ल्याचा हा धावपटू आहे. बरोबर, आणि अत्रौली उत्तर प्रदेश राज्याला बिलॉंग करतो. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे परीक्षेच्या संदर्भात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, 2025चा चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार
कोणाला देण्यात आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पंडित हृदयनाथ मंगेशकर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? पंडित हृदयनाथ मंगेशकर असं त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या 2025 मध्ये या ठिकाणी चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. सोबत बाकीचे पुरस्कार देण्यात आले. जसं की लिहून घ्या, हे चारही पुरस्कार महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. जसं की चित्रपटी व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आला ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना. त्यानंतर स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आला ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना. त्यानंतर चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं अभिनेते आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांना. आणि स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं अभिनेत्री राणी मुखर्जी यांना. पुढचा प्रश्न क्रमांक 4, राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 केव्हा मंजूर झालेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हा देखील या ठिकाणी 29 जुलै 2026 ला या ठिकाणी मंजूर झालेला आहे, या ठिकाणी अप्रूव्हल झालेला आहे. याच्याबद्दल काही पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. वंदे मातरम बिल राज्यसभेमध्ये पास झालं. विधेयकाचं नाव होतं राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026. उद्देश काय होता तर वंदे मातरमला राष्ट्रगाना इतकेच कायदेशीर संरक्षण देणे हा याच्या मागचा उद्देश होता. राज्यसभेमध्ये मांडण्यात आलं होतं 24 जुलै 2026 ला आणि राज्यसभेमध्ये मंजूर झालं 29 जुलै 2026 ला. कोण मांडलं होतं या ठिकाणी हे विधेयक तर केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्याद्वारे. आणि याच्यामध्ये या ठिकाणी जर अपमान केला किंवा या ठिकाणी भंग जर केलं तर कमाल शिक्षा किती आहे तर 3 वर्षापर्यंत कारावास आणि दंड किंवा दोन्हीही याच्यामध्ये या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5, कोणत्या धरण जलाशयाचे नाव बदलून श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? प्रश्नातच याचं उत्तर या ठिकाणी दडलेलं आहे. पर्याय क्रमांक ए, कोयना धरण जे की साताऱ्यामध्ये येतं त्याला या ठिकाणी जुनं नाव काय होतं शिवसागर किंवा शिवाजी जलसागर या नावाने ओळखलं जायचं. आता नवीन नाव काय ठेवण्यात आलं आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर, जे की पर्टिक्युलरली सातारा जिल्हा म्हणजेच आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत येतं. लक्षात घ्या कोयना धरण आता छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर नावाने ओळखले जाणार आहे. मग बाकीचे जे काही वेगवेगळे या ठिकाणी नामकरण झालेले आहेत वेगवेगळ्या राज्याच्या अंतर्गत भारतामध्ये त्याच्यावरती देखील आपण चर्चा करूया. खैरथल तिजारा जे की राजस्थानमध्ये आहे त्याचं नाव बदलून भरतहरी नगर करण्यात आलं. महाराष्ट्रातील इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करण्यात आलं. पोर्ट ब्लेअर शहराचं नाव बदलून श्री विजयपुरम करण्यात आलं. राजभवनचं नाव बदलून लोकभवन. कर्मचारी भवनचं नाव बदलून कर्तव्य भवन. राजपथाचं नाव बदलून कर्तव्य पथ. सेंट्रल विस्टा पुनर्विकास क्षेत्राचं नाव बदलून कर्तव्य भवन क्षेत्र. महिला समृद्धी योजनेचं नाव बदलून दिल्ली लक्ष्मी योजना करण्यात आलं. आणि कोयना धरणाचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असं करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6, अलीकडेच कोणत्या दिवशी जागतिक मानव तस्करी विरोधी दिवस साजरा करण्यात आलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कालच्याच दिवशी 30 जुलैला आपण दरवर्षी जागतिक मानव तस्करी विरोधी दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. या दिवसाची स्थापना संयुक्त राष्ट्र महासभेने म्हणजेच UN जनरल असेंब्लीने 2013 मध्ये हा दिवस घोषित केला. 2026 मध्ये या दिवसाची थीम आहे ट्रॅप्ड बिहाइंड द स्कॅम, म्हणजेच काय फसवणुकीच्या जाळ्यात अडकलेले. आणि हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय तर मानवी तस्करीबद्दल समाजामध्ये जनजागृती निर्माण करणे आणि पीडितांच्या हक्काचे संरक्षण करणे या उद्देशाने दरवर्षी 30 जुलैला जागतिक मानव तस्करी विरोधी दिवस आपण साजरा करत असतो. आज या ठिकाणी शेवटचा दिवस आहे जुलै महिन्यातील. तर एकदा काय करूया जुलै महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. 1 जुलैला भरपूर दिवस आहेत जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, CA दिवस, GST दिवस, वसंतराव नाईक यांची जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBI स्थापना दिवस. 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस. 3 जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी म्हणजेच 4 जुलै 2026 ला यावर्षी आंतरराष्ट्रीय सहकार दिवस. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस. 12 जुलै जागतिक मलाला दिवस. 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस. 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस. 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस. 23 जुलै लोकमान्य टिळक जयंती. 26 जुलै कारगिल विजय दिवस. 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस.
आणि 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 7. बिहार स्टुडंट क्रेडिट कार्ड ज्याला म्हणता येईल BSCC या योजनेअंतर्गत एक पात्र विद्यार्थी जास्तीत जास्त किती शैक्षणिक कर्ज घेऊ शकतो? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जास्तीत जास्त मॅक्झिमम या ठिकाणी 4 लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज घेऊ शकतो, एज्युकेशनल लोन घेऊ शकतो. कशाच्या अंतर्गत? BSCC या योजनेअंतर्गत, बिहार स्टुडंट क्रेडिट कार्ड या योजनेअंतर्गत. या ठिकाणी या योजनेचा मुख्य उद्देश काय? तर इयत्ता 12वी उत्तीर्ण झाल्यावर उच्च शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत आणि 4 लाख पर्यंतचे शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. बिहार. स्थापना 22 मार्च 1912. मुख्यमंत्री सम्राट चौधरी, राज्यपाल सय्यद अता हसनैन आणि राजधानी आहे पटना. 4 या ठिकाणी 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान, वाल्मिकी, राजगीर, कानवर आणि एकच महत्त्वाचं धरण इंदापुरी नावाचं. पुढचा प्रश्न, राजस्थानच्या नव्याने अनावरण झालेल्या राज्य जल योजनेचे लक्षित वर्ष कोणतं आहे? म्हणजेच एम केलेलं, ध्येय ठेवलेलं वर्ष कोणतं आहे? तर पर्याय क्रमांक बी 2047. बरोबर. आणि या ठिकाणी हे जे काही राज्य जल योजना आहे याच्या मागचा उद्देश काय? तर नदीजोड प्रकल्प, भूजल संवर्धन आणि जनसहभाग यांच्या माध्यमातून दीर्घकालीन जल सुरक्षा बळकट करणे या उद्देशाने या ठिकाणी हे राज्य जल योजना या ठिकाणी लक्षित करण्यात आलेलं आहे वर्ष 2047. कोठे? राजस्थान राज्याच्या अंतर्गत. स्थापना 30 मार्च 1949. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे, राजधानी जयपूर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान, मुकुंद्रा हिल्स, रणथंबोर, सरिस्का आणि 4 महत्त्वाचे धरण, बिसलपूर, राणा प्रताप, गांधीसागर, जवाहर सागर. पुढचा प्रश्न क्रमांक 9. 2026 मध्ये प्रतिष्ठित फिल्ड्स मेडल मिळवणाऱ्या इतिहासातील 3ऱ्या महिला गणितज्ञ कोण ठरल्या आहेत? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, हॉंग वांग असं त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या, 3ऱ्या क्रमांकाच्या या ठरल्या आहेत. 2ऱ्या क्रमांकाच्या कोण आहेत? मरियम मिर्झा खानी. आणि 1ल्या क्रमांकाच्या कोण आहेत? मेरिना वियाझोव्स्का असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. या ठिकाणी हॉंग वांग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 3ऱ्या महिला गणितज्ञ ठरल्या. त्यांना हा पुरस्कार का देण्यात आला? तर त्यांना हे सर्वोच्च गणितीय सन्मान त्रिआयामी स्पेसमधील कॅन्केया कॉन्जेक्चर कॅन्केया कॉन्जेक्चर वरील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. कोणत्या राज्याने E0 FIR प्रणाली प्रामुख्याने सायबर आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांना हाताळण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर गुजरात राज्याच्या अंतर्गत E0 FIR प्रणाली प्रामुख्याने सायबर आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांना हाताळण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. नवीन यंत्रणे अंतर्गत राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाईन 1930 द्वारे दाखल केलेल्या तक्रारी मागे आपोआप एक E0 FIR तयार होईल जो पुढील कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाण्याकडे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवला जाईल. याच्या मागचा एकमेव उद्देश काय? तर तपास कार्याला गती देणे आणि आर्थिक नुकसान टाळण्याची शक्यता सुधारणे या उद्देशाने या ठिकाणी ही E0 FIR प्रणाली सिस्टीम सुरू करण्यात आली आहे गुजरात राज्याच्या अंतर्गत. गुजरात. स्थापना 1 मे 1960. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान, गीर, ब्लॅकबक, वनसदा आणि 5 महत्त्वाचे धरण, सरदार सरोवर, उकाई, काडना, दंतीवाडा आणि दारोई. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये मुख्यमंत्री मच्छीमार सन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हिमाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी मुख्यमंत्री मच्छीमार सन्मान निधी योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जाता जाता हिमाचल प्रदेश बद्दल रिव्हिजन टाकून जाऊया. स्थापना 25 जानेवारी 1971. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, राज्यपाल कविंदर गुप्ता, राजधानी शिमला. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान, ग्रेट हिमालयन, पिने व्हॅली, सिंबलबारा आणि 3 महत्त्वाचे धरण, पांडोह, चमेरा, नाथपा, जाकरी. शेवटचा प्रश्न, 57th इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया म्हणजे 57व्या क्रमांकाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जाणार आहे? तर पर्याय क्रमांक बी, गोव्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आयोजित केला जाणार आहे. 20 ते 28 नोव्हेंबर 2026च्या दरम्यान गोव्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारताचे नवीन केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? धर्मेंद्र प्रधान, पियुष गोयल,
प्रल्हाद जोशी की अनुराग ठाकूर. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.